रावरीवरून शनिशिंगणापूरला जाताना शनिशिंगणापूरच्या 11 किलोमीटर अलीकडे ब्राह्मणी मंदिरांचे सुंदर गाव लागते. हे गाव रामायण काळापासून प्रसिद्ध असावे, कारण श्रीराम वनवासात असताना पंचवटीकडे जाताना त्यांचा जो मार्ग दाखवण्यात आला त्यात ब्राह्मणी व सोनई या गावांचा उल्लेख आहे. हे मंदिर ब्राह्मणी गावातील बल्लाळी देवी मंदिराच्या मागे असलेल्या काशीचा पदर म्हणजे जलाशयाच्या जवळ आहे. या मंदिराला असलेले सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बाजूला असलेला जलाशय. पौराणिक कथेनुसार संत ज्ञानेश्वरांनी त्यांची बहीण मुक्ताईची तहान भागवण्यासाठी येथे योग सामर्थ्याने गंगेला आवाहन केले होते. त्यामुळे या जलाशयाला आजही काशीचे पदर म्हणजेच काशीच्या गंगेचे पाऊल म्हणून ओळखले जाते. संत ज्ञानेश्वरांनी याच परिसरात अमृतानुभव ग्रंथाची निर्मिती केली असे सांगितले जाते. हे बल्लाळेश्वर मंदिर ब्राह्मणी गावातील बल्लाळी देवी मंदिराच्या मागे असलेल्या काशीचे पदर या जलाशयाजवळ आहे. या मंदिराचे स्थापत्य आणि रचना हे दोन मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे. एक बाह्य रचना आणि दुसरी आंतरिक रचना. या मंदिराची बाह्य रचना यादव शैलीतील असून दगडांच्या चिनाईमध्ये बांधलेली आहे. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावर त्रिकोणी किंवा पिरामिड आकाराचे शिखर आहे. या शिखरावर कलश आणि पताका किंवा ध्वज दिसतात. या मंदिराच्या मुख्य भागासमोर नंदी मंडप आहे. या मंडपात शिवाचे वाहन असलेला नंदी विसावलेला दिसतो. नंदीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. सध्या येथे नवीन नंदी स्थापन केलेला आहे. हे मंदिर बल्लाळी माता मंदिराच्या मागे असून पाणथळ जागेच्या किनाऱ्यावर उभे आहे, ज्यामुळे परिसराला शांत आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या मंदिराच्या आतील स्तंभांवर कीर्तिमुखे आणि योग मुद्रेतील शिल्पे दिसतात. या मंदिराचे गर्भगृह प्राचीन पद्धतीचे असून त्याच्या द्वार शाखेवर सुंदर असे शिल्पांकन केलेले दिसते. त्यावर योग मुद्रा आणि देवदेवतांची चित्रे आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण असे कोरीव मुखवटे दिसतात. त्याविषयी काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर कोरीव गणपती कोरलेला आहे. गावातील इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराला देखील ऑइल पेंटने रंग दिला आहे, त्यामुळे मंदिराचे प्राचीनत्व गेल्याचे दिसून येते. या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. या ठिकाणी सुद्धा पुरातन शिवलिंग काढून त्या जागी नवीन शिवलिंग स्थापन केले आहे. या शिवलिंगासोबत विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती देखील या मंदिरात बघायला मिळतात. हे एक असे स्थळ आहे जिथे धर्म, इतिहास आणि निसर्गरम्यता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. शिवशंकराचे हे हेमाडपंथी मंदिर शांतता आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. या मंदिराच्या मागे असलेल्या तलावाजवळ अनेक मूर्त्या, विरगळ व नंदी बघायला मिळतात. त्यांचे देखील संवर्धन झाले पाहिजे. या ब्राह्मणी गावातील पुरातन मंदिर आणि 1200 वर्ष प्राचीन बारवीविषयी मी व्हिडिओ टाकलेले आहे. वर दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून आपण ते बघू शकता.